जन्म मरण नावाचा जो संसार आहे, या संसाराच्या पलीकडे पोहोचल्यामुळे इतरांचा लेखा कोण करी, संपूर्ण जगत हे खोटं आहे हे कळाल्यामुळे इतरांचा लेखा कोण करी. ज्ञानोबा बोलतात, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. महाराजांना विचारलं, महाराज ठीक आहे, हा झाला सिद्धांत, पण याला काय दृष्टांत देता येईल. ज्ञानोबारांनी दृष्टांत देऊन टाकला. राजे याची कांता काय भीक मागे, मनाची या जोगी सिद्धी पावे. दोन्ही चरण फक्त दृष्टांताचे असल्यामुळे फार वेळ चालीत न घालवता सरळ उत्तर देतो त्याची. राजे याची कांता काय भीक मागे, मनाची या जोगी सिद्धी पावे, हा एक दृष्टांत दिला. आणि कल्पतरू तळवटी जो कोणी वैसला, काय वानू त्याला सांगा जोजी, हा दुसरा दृष्टांत दिला. या दोन दृष्टांताकडे बघा. ज्ञानोबा बोलतात, श्री गुरु ज्यांच्या पाठीमाग आहेत त्याला इतरांचा लेखा कोण करी. हे कसं? ज्ञानोबारांनी दृष्टांत दिला. राजाची बायको आहे, तिच्या पाठीमाग जर राजा असेल तर तिला भीक मागायची काय गरज आहे. राजाच्या बायकोने भीक मागायची आवश्यकताच काय आहे सांगा. तिला भीक मागायची किंवा कोणाच्याही दारात हात पसरण्याची गरज नाही का, कारण तिच्या पाठीमाग राजा आहे ना. आता नीट ऐका, याचा अर्थ तिला काही कमी नाही. थोडक्यात काय झालं, तिला काही कमी पाहिजे. का कमी नाही? कारण तिला जे लागतं किंवा तिच्या पदरात टाकण्याचं सामर्थ्य, दान करण्याचं सामर्थ्य ज्याच्यात आहे तो राजा तिच्या पाठीमाग आहे ना, तिच्या पाठीमाग आहे ना. मग जर राजा पाठीमाग असेल तर त्याच्या बायकोला भीक मागायची गरज नाही. तसं श्री गुरु पाठीमाग असेल तर आपल्यासारख्याला कोणाच्याही प्रपंचाच्या दारात जाऊन कसल्याही पद्धतीची भीक मागायची गरज पडत नाही. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, हा एक विचार. दुसरा विचार असा सांगितला, कल्पतरू तळवटी जो कोणी वैसला, काय वानू त्याला सांगा जोजी. कल्पतरूच्या झाडाखाली जो बसलेला आहे त्याच्या जीवनात काय कमी पडणार आहे, त्याच्या जीवनात काय कमी पडणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय, त्याला न मागता सगळं मिळणार आहे. कल्पतरूच्या झाडाखाली जो बसला त्याला न मागता सगळं मिळणार आहे. तसं श्री गुरूंची कृपा ज्याच्यावर झालेली आहे त्याला न मागता सर्व मिळणार आहे. म्हणून श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. सरते शेवटी माऊली म्हणतात, या श्री गुरूंच्या कृपेने झालं काय त्याचा मात्र अनुभव अभंगाच्या शेवटच्या चरणात ज्ञानदेव म्हणे तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो
मनाची जोगे सिद्धी पावे. या भंगाचा विचार करताना पहिल्या चरणाचा आणि मधल्या 2 चरणाचा विचार आपण करून आलो. पहिलं चरण हे सिद्धांताचं आहे, दुसरे दोनही चरण दृष्टांताचे आहेत. आता या पहिल्या चरणाच्या सिद्धांताचा अनुभव मात्र 4थ्या चरणात सांगितलाय, त्याचा विचार करायचा आहे. काय अनुभव सांगितला? ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे. आता उद्धरिलो गुरुकृपे. आणि उद्धरिलो गुरुकृपे म्हणून ज्ञानोबाराय स्वतःची भूमिका व्यक्त करतात. तरलो, हे तरलो या शब्दाचा तरी अर्थ नेमकं काय करायचा? जुने कीर्तनकार सांगायचे पहा, तरणारे, तारणारे आणि तरलेले असं म्हणायचे. तरणारे, तारणारे, तरलेले. आपल्याला ते पाठ नाही. आपलं काय सांग का? बुडविणारे, बुडणारे. कारण आपल्याला भेट होती ती त्यांचीच होती. आपल्या गावात संख्या जास्त आहे ती त्याच लोकांची असते ना, त्यामुळे गाठी भेटी आपल्या त्याच लोकांच्या होतात. परंतु जुने कीर्तनकार सांगायचे तरलेले जे आहेत ते मुनी लोक आहेत, तारणारे जे आहेत ते संत आहेत, आणि तरणारा जो आहे तो साधक आहे. आता ऐका, ज्ञानोबाराय बोलतात मी तरलो. तरलो म्हणजे काय झालं? तर आता उद्धरिलो गुरुकृपे. माझ्यावर गुरूंची कृपा झाली आणि माझा उद्धार झाला. हे उद्धार झाला या शब्दाचा तरी अर्थ काय? बरं, हे आता म्हणजे नेमकं कधी? आता उद्धरिलो गुरुकृपे हा आता शब्द कधी लावायचा? आता या शब्दाचे 2 अर्थ सांगतो. मला जे भावले तेवढे सांगून पुढे जातो. आता हा शब्द 2 पद्धतीने वापरला जातो. एक तर एखादी गोष्ट सांगून झाल्यानंतर दुसरी गोष्ट सांगायची असेल तर आता शब्दाची योजना केली जाते. बरोबर आहे की नाही? पहा, मी आपल्याला पसायदानाची सुरुवात कोणत्या ओवीने झाली? आता विश्वात्मके देव. पण याच्या अगोदरची ओवी महत्वाची आहे. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले, येत माझे जीवन पायी कपन. आता विश्वात्मके देवे. आता हा शब्द याच्याकरता वापरला जातो. आणखीन एक आपल्याला उत्तर दिलं जातं, आता हा शब्द वर्तमान कालवाचक आहे. ऐका, आता हा शब्द वर्तमान कालवाचक आहे. माझ्या माहितीप्रमाणे आता शब्द वापरून भूतकाळातलं वाक्य तयार होत नाही. आता शब्द वापरून भविष्यकाळातलं वाक्य तयार होत नाही. आता शब्द हा वर्तमान काळातच वापरावा लागतो. मी अनेकदा उदाहरण देत असतो. आमच्याकडे शाळेमध्ये एक शिपाई होता. तो दिवसभर शाळेमध्ये बसून कंटाळायचा. सुट्ट्याचे दिवस होते. सकाळी 8 वाजता यायचं, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बसायचं, कंटाळून जायचा. तो विचार करायचा काय करावं? मुलं नाहीत, शिक्षक नाही, कोणी नाही, मुख्याध्यापक कधी येतील सांगता येत नाही. कधी सकाळी यायचे, कधी दुपारी यायचे, कधी यायचेच नाही. यानं एके दिवशी 8 वाजता ऑफिस उघडलं, झाडून काढलं आणि 9 वाजताच ऑफिसला कुलूप लावलं सकाळी, आणि त्याच्यावर खडूनी लिहिलं आत्ताच गेलो. लक्षात आलं का तुमचं? आत्ताच गेलो. मला सांगा, मुख्याध्यापक जर दुपारी 2 वाजता आले तर काय वाजतील? आत्ताच गेलो. 2 दिवसानंतर आले तर काय वाजतील? आत्ताच गेलो. कळालं का आता? नाही, आता तरी कळालं का? आता महाराज सांगतात आता उद्धरिलो गुरुकृपा. म्हणजे याचा अर्थ आता हा शब्द कधी आहे? वर्तमान कालवाचक. ज्या क्षणी गुरूंची कृपा त्या क्षणी उद्धार, वेगळा नाही. ज्या क्षणी गुरुची कृपा त्या क्षणी उद्धार. जरा वेदांताच्याच भाषेत बोलायचं झालं तर तत्वम असी या महावाक्याचा ज्या क्षणी उपदेश आहे त्या क्षणी अहम ब्रह्म अस्मी या अनुभूतीपर्यंत जातो. आणि ही अनुभूती येणं यालाच म्हणायचं आता उद्धरिलो गुरुकृपे, असा एक अर्थ. आणखीन एक अर्थ सांगतो. मल आणि विक्षेप निघून गेलेले, आवरण नावाचा दोष आणखी निघून गेलेला नाही. आवरण नावाच्या दोषाची निवृत्ती ज्या क्षणी होते तो क्षण उद्धाराचा असल्यामुळे आता उद्धरिलो गुरुकृपे. विठ्ठल